हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। तो आज हम जाने वाले हैं परेल वर्कशॉप, जो है मुंबई में स्थित। और मुंबई में सबसे बड़ी बड़ी गणपति का आगमन वहाँ से ही होता है। तो चलिए आप सब आज के ब्लॉग में तैयार रहिए। आप सभी को पता है परेल वर्कशॉप क्या है? परेल वर्कशॉप मुंबई का सबसे बड़ा गणपति का वर्कशॉप है, जहाँ से मुंबई के सभी प्रसिद्ध मंडल की गणपतियों का आगमन होता है। तो आप ब्लॉग में बने रहिए और हम पहुंचते हैं परेल स्टेशन। परेल स्टेशन से परेल वर्कशॉप पहुंचने के लिए 10 से 15 मिनिट लगते हैं। परेलचं नाव घेतलं की पहिला मनात येतो बाप्पा. बाप्पा म्हणजे परेलला निघाला. तो आज आपण आलो आहे परेल वर्कशॉप. परेल वर्कशॉपमध्ये आपण आज बघणार आहे काय काय काम चालू झाले. इकडे पीओपी बंदीच्या नंतर आता वर्कशॉप रेडी आहे. कोर्टाने बॅन हटवल्यानंतर आता वर्कशॉप रेडी आहे. त्यामध्ये मोठे मोठे मूर्तिकार जसे की सिद्धेश दादा दिघोळे आणि अरुण दत्ते यांचे गाये पण आहे तिकडे. या तसं की तुम्ही बघू शकता वर्कशॉप ऑलमोस्ट पूर्ण रेडी आहे आणि बाप्पाची कास्टिंग आणि त्यांचे काम चालू झाले आहे. इथे बघू शकतात की वेगळे वेगळे मंडळाचे ट्रॉली पण वर्कशॉपमध्ये यायला चालू झाले. आता जो वर्कशॉप तुम्हाला खाली दिसतोय थोडे दिवसात तिकडे सुंदर सुंदर मन मनाला भावणारी मूर्त्या इकडे बनायला सुरुवात होईल. तर मी तुम्हाला याचा अपडेट हळूहळू देत राहीन. जसं की आज तुम्ही बघू शकतात की अरुण दादा दत्ते यांची मूर्ती पण इकडेच तयार होणार आहे. पहिला ते जमसंकुलला होते, पण आता ते परेल वर्कशॉपला शिफ्ट झाले. आणि सर्वात मेन गोष्ट, या टायमाला मुंबईचा प्रसिद्ध मंडळ या टायमाला मुंबईचा प्रसिद्ध गणपती आणि प्रसिद्ध मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणी पण इकडे साकार घेणार आहे. या टायमाला चिंतामणीचा मूर्तिकार सिद्धेशदादा दिघोळे यांच्या हातात दिलेली आहे. तो मुंबईचा एक प्रसिद्ध मूर्तिकार आहे आणि 7 वर्षानंतर परत चिंचपोकळीचा चिंतामणी परेल वर्कशॉपमधनंच निघणार. त्याची वाट आम्ही सर्व भक्त आतुरतेने पाहत होते. तुम्ही जसं की बघू शकतात अरुण दादा दत्ते यांचा पण वर्कशॉपचा आज पूजा होती आणि पूजा संपूर्ण झाली. तर बोला गणपती बाप्पा मोरया. परेल वर्कशॉप मी तर पूर्ण वर्ष याची वाट पाहतो. जसे की आगमन सुरुवात होईल त्याच्या पहिला पाठचं पूजन आणि हा पावसाचा महिना असा वाटतो की बाप्पा कधी येतो. बाप्पाला सुंदर सुंदर रूपात पाहून मन प्रफुल्लित होऊन जातो. जसं की आता पण पीओपी वरनं बंदी हटली है, पण मोठ्या मोठ्या मूर्तीची अपडेट नहीं आई है. त्यासाठी आपण तो बने ही रहिए आप सभी ये वर्कशॉप के ब्लॉग में और देखते हैं आगे और क्या क्या देखने मिलता है. जैसे कि आप देख सकते हैं सभी कारीगर आ गए हैं और मूर्तियों का काम चालू हो गया है. ये है अपने परेल के विघ्नहर्ता जिनके पाठ पूजन अभी कुछ दिन पहले ही हुई थी और यहाँ पे सभी पीओपी की कास्टिंग हो चुकी है और यहाँ पे धीरे धीरे उनके बैठने के लिए पेंडे बनाए जा रहे हैं. वर्कशॉपमध्ये मला अरुण दादा दत्ते आणि सिद्धेश दिघोळे यांची पण भेट झाली आणि इकडे एक कारीगर सुंदर अशी बाप्पाची मूर्ती निर्माण करत होता. हे बघून माझे डोळे भरून आले आणि एवढी सुंदर मूर्ती बघून मी तिकडे कमीत कमी अर्धा ते 1 तास बसून राहिलो. लोकांना आवडत असेल फिरायला गोवा बाहेर इकडे तिकडे, पण आम्हाला तर आवडतो बाप्पांचा वर्कशॉप. इकडे आम्ही दिवसभर काढू शकतो आणि यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर वाट पाहतो. आणि ही वाट पूर्ण होईल 27 ऑगस्ट 2025ला जेव्हा बाप्पाचा आगमन होईल. तर सर्वांचा सपोर्ट पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि इतरपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी थँक्यू. पुढे भेटूया नवीन ब्लॉग आणि नवीन बघण्याच्या